आपण उन्हाळी वाळवणाची सुरुवात करतोय. आपण उडद्याचे पापड बनवायला घेतले, त्याचा डो तयार करून घेतोय आपण. आता आपण 3 किलोचं माप घेतलंय. उडदाची डाळ 3 किलो घेतली. त्यात आपण रामबंधू पापड मसाला टाकलेला आहे 3 पुड्या. आता त्यातून थोडा गोळा तयार करून घेण्यासाठी आपण पीठ काढून घेतलेले आहे. आपण थोडासा डो बनवतोय छोटासा. असा निब्बरटन गोळा करून घेतलेला आहे. आता याला कुटून आपल्याला मऊसूत लाटी तयार करून घ्यायची. डो तयार करायचा, कुटून याला मऊ करायचं. असं उडून घ्यायचं छानपैकी. मस्त नरम चटपटीत तयार होतं. मग त्याने पापड असा छान खुसखुशीत येतो. अशी उडून घेतलेली थोडी ताकद लागते. पापड खूप सुंदर होतो, छान लागतो खायला. मग आपण आता डो मस्त कुटून घेतला आहे. पापडाचं पीठ आपण कुटून घेतलं. हे बघा कसं नरम झालं. छानपैकी लाटी तयार केली उभी. आता हिला कट करून घ्यायचं आपल्या अनुसार, छोटी मोठी. जसं आपल्याला पापड हवा आहे तसं आपण लहान मोठी लाटी करू शकतो. तर मी अशा मीडियम प्रकारच्या केल्या, छोट्या पण नाही मोठ्या पण. थोडा बऱ्यापैकी पापड अशी लाटी करून घेतले सगळे पापड झाल्यावर. परत आपण बघूच, आपल्याला जेवढे पापड आता तयार करायचे तेवढे आपण लाट्या तयार करून एका कॅरी बॅगमध्ये तेल लावून लाट्या अशा ठेवून घेतो. आणि मग नंतर आपल्याला पापड करायला घ्यायचे. बघा आता आपले अशा प्रकारे पापड लाटून झालेले आहे. छानपैकी मस्त गोल गरगरी पापड, मस्त पाहिजे तसा खुसखुशीत. हे बघा भगिनींना, आपले उडदाचे पापड तयार झालेले आहे. आता आपण तळून बघू. हे बघा असा कुरकुरीत छान तिप्पट फुलणारा असा आपला पापड तयार झालेला आहे. बघा किती मोठा झाला. बघा हे बघा किती छान झाला. हे बघा किती मोठा झालाय. बघा हा एकदम छान कुरकुरीत. कलर पण किती सुंदर आलाय. बघा असे आपले पापड छानपैकी मस्त तयार झालेले. करून बघा.